हां स्टार दिलाय बघू बघू. हॅपी बर्थडे टू यू. हां हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अनुज. हॅपी बर्थडे टू यू. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे माझ्या मुलाच्या बड्डे दिवशीचा. तर ना त्याच्या आदल्याच दिवशी रात्री आम्ही 12 वाजता, तो जागा होता ना, तर त्याच्यासाठी इथं मस्त 12 वाजताच रात्री कॅन्डल फुकून त्याला थोडंसं कॅडबरीचं बॅट देऊन त्याचा बर्थडे सेलिब्रेशन केला. टेडी बियर. त्याला काय हॅपी बर्थडे टू यू. थँक यू. वेलकम. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त उठून त्याने आंघोळ वगैरे त्याला फ्रेश केलं आणि त्याचा आजचा हा दिवस आम्हाला खास बनवायचा होता. त्यामुळे ना त्याला पटकन आवरलं, असं रेडी केलं आणि तो निघाला. आणि त्याने ना 8 दिवस आधीच इथं मस्त आम्ही दोघांनी मिळून त्याच्या फ्रेंड आणि टीचरांसाठी गिफ्ट रॅप केलं होतं रिटर्न. तर तेच घेऊन चालला होता आणि इथं सर्वात आधी त्याने माझा आशीर्वाद घेतला आणि तो निघाला स्कूलसाठी. आणि इथं आम्ही दोघेही त्याला स्कूलला सोडायला चाललो होतो. आता तिथून आले आणि इथं आमच्या इथं अंगणवाडीमध्ये ना बरेच दिवस झालं खाऊ द्यायचा होता, म्हणून ना मग इथं तिथून आले आणि लगेच ते तयारीला लागले आणि ते बनवून दिला. तोपर्यंत ना इथं त्याचं स्कूल सुटायचं टायमिंग झालं होतं आणि इथं ना त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी 5 गिफ्ट असे आणून ठेवलेलं. तो 4 इयरचा झाला आणि त्याला 5 लागलं. म्हणून मग इथं मी ना बाबा तर गेले होते, थोडं वेळ ऑफिसला काम होतं म्हणून मी इथं डेकोरेशन करून ठेवत होते. आता इथं स्कूलमध्ये सुद्धा त्याचा बर्थडे खूप छान प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आलं. इथं सॉन्ग लावून आणि ते त्यांना रिटर्न गिफ्ट नेले होते ना, ते सर्वांना देऊन टीचरांना देऊन टीचरांचा आशीर्वाद घेऊन त्याने मस्त नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली होती. तर बघू शकताय. मला स्टार भेटलाय. बघू. वाव क्यूट बॉय. बोटीचं कलरिंग केलं मी. हो, होय. आजचा त्याचा स्पेशल डे होता आणि स्पेशल डे दिवशी सुद्धा त्याला ना स्टार भेटला. त्याला खूप आनंद होता. आली नाही ग. नाही आली, कधी येणार? नाही म्हणली मी येत नाही बड्डेला अनुजच्या. अनुज आगाऊपणा करतोय म्हणून. नाही करत. हा आता तो काय बोलला हे ऐकलंच तुम्ही. पण इथं त्याच्यासाठी सरप्राईज होतं. इथं त्याची आई आणि मानू दिदी ही दोघंही आले होते. इथं असं काहीसं मी डेकोरेशन करून ठेवलं होतं. त्याला घ्यायला गेलते आणि पुढचं दार का नाही आधीच मम्मीला सांगितलं होतं मी, की म्हणजे त्याच्या आजीला सांगितलं होतं की बंद करून ठेव. मग मी त्याला म्हटले थांब, तुला मागच्या दाराने मी दार उघडून येते आणि मग तुला आत घेते. तर इथं त्याच्यासाठी मस्त असं सरप्राईज दिलं दार ओपन करून. त्याला छान असे 5 गिफ्ट सगळे असे घ्यायला सांगितले होते. तर बघू शकताय पुढे. हां या या. हां 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 इथं. हां नेक्स्ट. पुढे की इथं नेक्स्ट. हां हां या. व्यवस्थित व्यवस्थित. हां काय आहे? हां हां या. सरप्राईज सरप्राईज द्या. सरप्राईज सरप्राईज. इथे त्याला दोन्हीही सरप्राईजच होतं. हे गिफ्टसुद्धा ना त्याला माहीत नव्हतं. मी तो झोपलेला ना त्यावेळेसच पॅक वगैरे करून ठेवलेलं आणि असं डेकोरेशनसुद्धा तो स्कूलला गेल्यावरच केलं होतं. तर आता इथं ना सेकंड गिफ्टची हे होतं की त्याला माझ्याकडून थोडंसं असं मी छोटंसं गिफ्ट घेतलं होतं. तर हातामधले कडा. आणि तिथून झालं तो शाळेतून येतानाच बोलला होता की मम्मा मला औदुंबरला जायचं आहे. मग इथं मी त्यांच्या बाबांना सांगितलं. बाबा म्हणले चला जाऊन येऊ आपण.
दर्शनासाठी आले तर का ना इथं भरपूर पाणी आलं होतं, म्हणून ना इथले देवस्थानचे पायऱ्याचे दर्शन होतं ना ते पुढं साईडला ना मी हे केलं होतं, म्हणून ना इथं फक्त आम्ही पाय वगैरे हे केले आणि तिथून पुढं मग दर्शनासाठी आम्ही गेलो. पुढे ठेवली होती ना मूर्ती वगैरे त्यांनी. दे जे पप्पा कर बाळा. हा या त्याने दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर इथं प्रसादही त्याने वाटला आणि तिथून मग आम्हाला घरी येऊन भरपूर कामं होते, कारण ना त्यानेच फोनवर बऱ्याच जणांना बड्डेसाठी बोलवलं होतं. मग त्या ते बड्डेला लांबून येणार होते म्हणून जेवणही करायचं होतं, म्हणून इथं ना त्याची आजी ऑलरेडी तयारी करतच होती. मग इथं आम्ही पटपट सर्वांनी दर्शन घेतलं, प्रसाद वाटला आणि घरी जाण्यासाठी निघालो होतो. आता घरी इथं आलो तर लाईट पण गेली होती नेमकी ह्या दिवशी, बरेच वेळ लाईटच नव्हती. मग कसं तर खटाटोप करून तोपर्यंत इथं त्याची मामीही आली होती मदतीला. इथं मामीनेही मदत केली आणि आम्ही तिघीजणी पटपट तयारीला लागलो होतो. आणि लाईटीने खरंच खूप मोठा घोटाळा केला होता, का तर इतका मोठा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर लाईट तरला पाहिजे मिक्सरसाठी, तर आम्ही कसं तर ॲडजस्ट करून प्रत्येक गोष्ट केली होती. मग आमचं सुरू झालं इथं संध्याकाळच्या डेकोरेशनची तयारी करण्यासाठी. तर इथं घरीच आम्ही डेकोरेशन केलं होतं. तर तुम्हाला बड्डेचा पूर्ण सेलिब्रेशनचा ब्लॉगसुद्धा पाहायला भेटणार आहे. आणि त्या 5 गिफ्टमध्ये काय होतं हेही तुम्हाला मी सांगते. म्हणजे आम्ही विचार करूनच त्याला ते 5 गिफ्ट दिले होते. तर पहिल्या इथं फोटो मी लावतेच. तर पहिल्या गिफ्टमध्ये ना त्याला अशी छोटीशी बंदूक दिली होती आणि दुसऱ्या गिफ्टमध्ये त्याला दूध, रोज डेली दूध पितो त्यासाठी त्याला असा छान फोटो प्रिंट कप करून आणला होता त्याच्या बाबांनी. आणि तिसरं गिफ्ट त्याला आताच बुक्स वगैरे उपयोगी पडणार म्हणून बुक्स घेतलं होतं. आणि चौथं होतं ते त्याला गाडी घेतली होती. आणि 5वं गिफ्ट हायडन ठेवलं होतं आणि ते तुम्हाला सेलिब्रेशनच्या ब्लॉगमध्ये सांगितलं जाईल. तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग. आणि लाईटीने आमचा ना बराच घोटाळा केला होता, तरी स्वयंपाक हा वेळेवर आवरला आणि मग सर्वच बड्डे हा वेळेवर कार्यक्रम खूप छान सेलिब्रेट झाला होता. तर सेलिब्रेटचा ब्लॉग आपल्या चॅनलला नक्की येईल, तोही बघा. आणि आता हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय गाईज.